हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल। आज आपण दाढदुखीवरती खूप साधी सोपी अशी होम रेमेडी पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा। आज आपण आपली दात किंवा दाढ जी दुखत असेल तर त्याच्यावरती होम रेमेडी पाहणार आहोत। अगदी साधी सोपी 2 इन्ग्रेडियंट्स घरातलेच वापरून, त्यामुळे लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात पहिले तर हा आहे माझ्याकडे चुना, ज्याला आपण लाईम असे म्हणतो आणि याला जर सायन्सच्या दृष्टीने म्हटलं तर कॅल्शियम कार्बोनेट म्हटलं जातं। आणि कुठल्याही पान शॉपमध्ये ह्या तुम्हाला इझिली अवेलेबल आहे। 1 रुपयामध्ये ही छोटीशी अशी पुडी येते, ती घ्यायची। सगळ्यात पहिलं तर चुना आपल्या हातावरती असं घालून घ्यायचं आहे। आपण जेवढी नॉर्मल एखादी वेळेस लावायला टूथपेस्ट घेतो त्याचा एक अर्धा भाग घेतला किंवा 1/4 भाग घेतला तरी चालणार आहे, फार जास्त नाही। आपल्याला चुना किती घ्यायचा आहे याचं प्रमाण आहे ते आपली कॅव्हिटी किती जास्त खोलवर आहे त्याच्यावरती डिपेंड आहे। कारण ज्यावेळेस कीड लागली जाते दाताला किंवा दाढीला त्यावेळेस ती पोखरत जाते आणि पोखरल्यानंतर मग ते दात येतो आतमध्ये कॅव्हिटी तयार होते। त्या कॅव्हिटी पूर्ण बसेल अशी गोळी बनवायची आहे। त्यामुळे आपण हे जे काही प्रमाण आहे ते आपल्या कॅव्हिटीच्या अंदाजाने घ्यायचं आहे। त्यानंतर एकदम नॉर्मल हळद घालून घ्यायची आणि या हळद आणि चुन्याची आपल्याला एकत्रित अशी गोळी बनवून घ्यायची। पाहू शकता चुना आणि हळद यांचे रिॲक्शन झाल्यानंतर जे आपल्या हळदीचा रंग होता तो पिवळा होता तो आता लाल व्हायला सुरुवात झाली आहे। आणि यानंतर आता बेताबेताने पुन्हा चुना घालायला सुरुवात करायची आहे। आपल्याला माहितच असेल की हळद ही आपल्या घरामध्ये खूप बहुगुणी अशी उपयोगी वस्तू आहे, कारण हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल त्याचप्रमाणे अँटी फंगल प्रॉपर्टीज असतात आणि या प्रॉपर्टीजमुळे आपल्या दातामध्ये जी काही कीड किंवा बॅक्टेरिया वगैरे तयार झाले असतील तर ते मारण्यास मदत होणार आहे। त्याचप्रमाणे चुन्याचेही खूप सारे असे उपयोग आहेत, त्यातील सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॅल्शियमचा सोर्स आहे। आणि ज्यावेळेस आपले दात डॅमेज होतात त्यावेळेस आपली जे दातांवरचं जे एनॅमलचं कव्हर असतं ते निघालेलं असतं आणि त्यामुळे आपले दात सणक वगैरे मारत असतात। त्यामुळे जर का आपण असा चुन्याचा काही उपयोग केला तर ते जे काही कव्हर आहे ते पुन्हा येण्यास किंवा मग कॅल्शियमची जी काही गेलेली झीज आहे ती भरून काढण्यास मदत होणार आहे। त्यामुळे असं बेताबेताने एकदम चुना किंवा हळद घालून नाही घ्यायची, बेताबेताने घालायची आणि हळद पूर्णतः त्याची गोळी होईल या पद्धतीने बघायचे। पाहू शकता थोडा थोडा चुना ऍड केल्यानंतर एका पर्टिक्युलर पॉइंटला आपली जी गोळी आहे ती फॉर्म होणार आहे, म्हणजे असं ओलसर मिश्रण दिसेल तुम्हाला। आणि चुना कायम असा ओला असतो तोच घ्यायचा आहे। खूप दिवसांचा चुना झाला की तो असा कडक होतो दगडासारखा, तो चुना घ्यायचा नाहीये। त्यामुळे त्याची रिॲक्टिव्हिटी सुद्धा कमी झालेली असते आणि मग तो चुना वापरून काहीच उपयोग नाही। जर तुम्हाला घ्यायचा असेल तर असा चुना घ्यायचा आहे ओलसर, किंवा मग वापरायच्या आधी त्याच्यात थोडंसं पाणी घालून घ्यायचंय, जेणेकरून आपण जसा पानाला चुना लावतो तसा ओला फॉर्म मध्ये असला पाहिजे तो चुना। आणि अशा पद्धतीने एक आपल्याला अंदाज येतो की आपली गोळी तयार होतीये का नाही। जर नाही झाली तर पुन्हा चुना ऍड करायचा आहे आणि जर का ओलसर मिश्रण झालं तर हळद ऍड करायची। तुम्ही पाहू शकता इथे मी पाव चमचा किंवा त्यापेक्षाही कमी हळद घेतली होती, परंतु ती हळद तिची गोळी बनवण्यासाठी मला अर्धी जी पुडी होती, ही 1 रुपयाला पुडी भेटती, ती निम्मी लागलेली आहे। म्हणजे किती चुना लागतोय याचा आपल्याला अंदाज येईल। आणि आता याची गोळी बनवायची आहे। जर हे मिश्रण तुम्हाला असं वाटत असेल जास्त झालंय तर 2 गोळ्या बनवा, एक नंतरच्या वेळेस वापरा आणि एक लगेच वापरा। आणि हे जी रेमेडी आहे ती तुम्ही दिवसातनं एकदाच करायची आहे, कारण याच्यामध्ये चुना आहे आणि त्यामुळे जास्त वेळ करायची नाहीये ही रेमेडी। दिवसातनं 1 वेळ पुरेशी आहे। त्याचप्रमाणे 4 ते 5 दिवस जर का तुम्ही कंटिन्यू हे जर का असंच दातामध्ये ही जर गोळी धरली तर तुमची जी दाढदुखी आहे ती कुठल्या कुठे पळून जाईल। तुम्हाला डॉक्टरकडे सुद्धा जाण्याची गरज नाहीये, कारण काय होतं हे अशा साध्या साध्या घरगुती उपाय असतात की जे आपल्याला माहीत नसतात आणि मग आपले पैसे वायाला जातात। परंतु जर जास्त प्रमाणामध्ये तुमची दाढ दुखत असेल तर नक्की डॉक्टरांचा सल्ला घ्या। परंतु जर का थोड्या प्रमाणात असेल आणि घरच्या घरी होणार असेल तर हे अगदी सोपं आणि
पैसे पण जास्त लागत नाही, 1 ते 2 रुपयात हा उपाय होतो. अशा पद्धतीने ही जी गोळी आहे ती बनवून घ्यायची. आणि आपल्याला एक अंदाज असतो की आपला दात किती पोखरला गेलाय किंवा आपली दाढ किती पोखरली गेली आहे, त्याच्यानुसार त्याची जी साईज आहे ती बनवून घ्यायची आणि ते त्याच्यामध्ये ठेवून द्यायची. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ही जी गोळी आहे ती कमीत कमी 5 मिनिटं दाढीमध्ये असलीच पाहिजे. त्यापेक्षा जर का कमी वेळ ठेवली तर तिचा काहीच उपयोग होणार नाही. आणि त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जास्तीत जास्त 7 ते 8 मिनिटं ही तोंडात ठेवायची. त्यानंतर ती थुंकून टाकायची. यावेळेस जी काही आपली लाळ तयार होणार आहे ती थुंकून टाकायची, कारण जे आपली कीटक असतात किंवा जी कीड असते आतमधली ती ह्या गोळीमध्ये उतरत असते किंवा तिची जी काही याच्यामध्ये चुना आहे त्यामुळे आपण हे गिळायचं नाहीये. म्हणजे चुना खाल्ला तर चालतो, पण अगदी थोडा, म्हणजे गव्हाच्या दाणे इतका चुना नॉर्मल पर्सन पचवू शकतो किंवा खाऊ शकतो एका दिवसासाठी. आणि फार फार तर गव्हाचे 2 दाणे. आणि आपण याच्यामध्ये बऱ्यापैकी जास्त चुना वापरलाय त्यामुळे फक्त 7 ते 8 मिनिटं जास्तीत जास्त आपण ठेवायची ही गोळी आपल्या तोंडामध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाची दुसरी गोष्ट म्हणजे जर का आपल्याला तोंड वगैरे आलं असेल तर हे जी चुन्याची गोळी ती ठेवल्याने काय होतं, जी एक्स्ट्राची हीट आहे ती आपल्या लाळेमध्ये, म्हणजे जी तोंडात एक्स्ट्राची हीट तयार झालेली असते की जेणेकरून आपलं तोंड आलेलं असतं ती लाळेमध्ये येते आणि त्यानंतर ती निघून जाते. म्हणजे तोंड आल्यावरती सुद्धा हा एक घरगुती खूप छान उपाय आहे की अशी गोळी करून फक्त जिभेवर जरी ठेवली तरी पण तुमच्या तोंडातली जी काही एक्स्ट्राची हीट आहे ती ॲब्झॉर्ब करणार आहे ही गोळी. आणि त्यानंतर आपल्याला त्यातनं पण आराम भेटणार आहे. म्हणजे ही एकच उपाय आहे पण याच्यातनं आपल्याला 2 फायदे होणार आहे, एक तर दाढ दुखत असेल तर आणि एक तर तोंड आलं असेल तर. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे तुम्ही 4 ते 5 दिवस जर कंटिन्यू केलं तर तुम्हाला पुन्हा कुठलीच दाढदुखीची समस्या उद्भवणार नाही. आज मी तुम्हाला दाढदुखीवर साधी सोपी परंतु तितकीच प्रभावी अशी उपाययोजना सांगितली घरगुती पद्धतीने. तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा. चॅनल आवडला असेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. कारण जरी आपली दाढ दुखत नसली तरी इतर कोणाची तरी दुखत असेल तर त्याला तो फायदा होऊ शकतो. म्हणून पुन्हा भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर.